फक्त एक पाकळी सर्व रोगांना पळवी. सत्य परिस्थिती आहे ही. अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगतो. मी स्वतः अनुभव घेतो आणि जे अनुभव आले तेच तुम्हाला सांगत असतो. लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारच्या बाकड कथा वगैरे किंवा बोगस काही नसतं. जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं. दररोज फक्त जेवणाच्या वेळी जर तुम्ही हे केलं, दररोज जेवणाच्या वेळी तुम्हाला 2 टाइम नाही जमलं तर कमीत कमी सायंकाळी जेवणाच्या वेळी जर ही एकच पाकळी जर सेवन केली, तुम्ही खाल्ली, तीही कशा पद्धतीनं खायचे ते मी पुढे सांगतोय. अगदी वय किती असू द्या, तुमचा स्त्री असो पुरुष असो, हे जर तुम्ही केलं, पाकळी जर रेग्युलर, पाकळी म्हणजे फार आपल्याला खूप लांब जायचं पाकळी आणण्यासाठी, फार त्याच्यासाठी कष्ट घ्यायचंय असं नाही. साधं सोपं मी सांगतोय. लसणाची पाकळी लक्षात ठेवा. आता लसणाची पाकळी म्हणल्यानंतर वारकऱ्याच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण होईल. अरे, कांदा आणि लसूण तर अजिबात खायचा नाही म्हणून वारकरी संप्रदाय सांगितलंय. असं कुठं लिहिलंय का? कुठला अभंग आहे का? मी असल्या थिताल गोष्टीवरती नवे कुणीच बरं का, असल्या थिताल गोष्टीवरती विश्वास ठेवू नये की वारकऱ्यांनी लसूण खाऊ नये, कांदा खाऊ नये. का? मी काय म्हणतो, त्याच्यामुळे होतं काय तेवढं सांग. काय माहित आहे तुम्हाला? कुठं प्रमाण वगैरे लिहिलेलं आहे का? अहो, माझ्या संत सावता महाराजांनी बरं का, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कांद्या मुळ्याची शेती जर वारकरी करत असतील तर त्यांनी कांदा मुळा किंवा लसूण का खाऊ नये? बरंच मी याच्याबद्दल म्हणजे मला काय म्हणायचं, जे कांदा आणि लसूण हे खाऊ नका म्हणून जे सांगतात, म्हणजे न खाता जर एवढी मस्ती असेल अंगामध्ये, काय असं काहीतरी बडडण्याची, तर खाल्ल्यानंतर किती मस्ती येईल सांगा. काहीतरी लोकांना चुकीचं सांगू नका. आयुर्वेदामध्ये लसूण आणि कांदा खातोय ते अन्न जर औषध म्हणून खाल्लं, खातोय ते अन्न औषध म्हणूनच खाल्लं तर लक्षात ठेवा, अनेक आजारापासून तुम्ही दूर राहा. आणि आजाराचं जर मुख्य कारण कोणतं असेल तर आजार हा आहारावर अवलंबून. मग या आहारामध्ये लसणाची एक पाकळी, ज्यांना यातून या मुख्य रोगापासून, मुख्य रोग महारोग म्हणजे कोणत्या रोगापासून ती पाकळी तुमचं संरक्षण करू शकते ते पहा. महारोग म्हणलंय मी याला, कारण हे सहजासहजी बरे न होणारे रोग आहेत. एक म्हणजे अटॅक, रक्तदाब, तो लो असू द्या किंवा हाय असू द्या. दुसरा डायबिटीस, मधुमेह म्हणतो आपण त्याला. तिसरा स्नायू दुखणे, जॉईंट्स दुखणे, किंवा अंगामध्ये ज्याला आपण संधिवात म्हणतो, ध्यानात आलं का तुमच्या? आणि हे सर्व रोग आहारामुळे होतात. आणि अतिशय चौथा महत्वाचा रोग तो म्हणजे कॅन्सर. हे 4 रोग जर होऊ नये किंवा आपणाला कंट्रोलमध्ये जर आणायचे असतील तर दररोज सायंकाळी लक्षात ठेवा, प्रत्येक पुरुष आणि स्त्रीने
10 ग्रॅम लसूण खाणं शरीरासाठी आणि हे आजार पळवून लावण्यासाठी अगदी योग्य औषध आहे. लसणाची एकच पाकळी मोठी असेल 10 ग्रॅम भरते ती. कारण अलीकडे बाजारामध्ये देशी मिळणं बंद झाले, देण्यात आलं. तसं 2-3 पाकळ्या खाल्ल्या 10 ग्रॅम मध्ये किती बसते तेवढ्या कच्च्या पाकळ्या खाव्यात. कच्च्या म्हणजे कशा पद्धतीनं ते सांगतोय मी. कारण मुखाचा म्हणजे तोंडाचा जर वास नको असेल तर आपल्या तेलामध्ये जे नेहमी वापरतो ते त्यातल्या त्यात मोहरीचं तेल असेल तर अतिशय चांगलं, नसेल तर आपलं तुपामध्ये अर्धवट नुसतं टाकायचे असं तूप कढवायचं किंवा तेल गरम करायचं आणि त्या पाकळ्यात टाकायच्या आणि लगेच काढायच्या बाहेर. या अशा पोळवलेल्या पाकळ्या जर तुम्ही दररोज जेवणाच्या वेळेला सायंकाळी आणि सकाळी जर घेतले तर तुमचे सर्व प्रकारचे रोग, स्त्रियांचे जवळजवळ मेजर रोग मग कुठलाही असू देत कमी येणार. ज्या दिवशी तुम्ही चालू करणार आहे ना त्याच्यानंतर 24 तासांनी तुम्हाला फरक हा दिसायला सुरू होतो. त्याच्यामुळं असं चुकीचं माझ्या वारकऱ्यांनी तर चुकीचं अजिबात सांगू नये. आपणाला त्याची कल्पना असेल, आपणाला त्याबद्दल आपण जर अज्ञानी आहोत किंवा आपल्याला ज्ञान नाही त्याचं, एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर ते सांगू नये, चुकीचं सांगू नये. उगं दुसरा म्हणतोय म्हणून आपण बी म्हणायचं योग्य नाही. असं कुठेही लिहिलेलं नाही की वारकऱ्यांनी कांदा आणि लसूण खाऊ नये. रेग्युलरली लक्षात ठेवा, काही ठराविक दिवस सोडून जर तुम्ही लसणाचे दररोज सेवन केलं, अगदी इतर ज्यांचं वजन वगैरे वाढलेलं आहे लक्षात ठेवा, ते वजन वाढण्याला कारण अपचन आणि वजन वाढणे म्हणजे सर्व रोगाला निमंत्रण ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं जेवणातून मीठ पूर्णपणे एकदम कमी करू शकत नाही, हळूहळू कमी करणे, पूर्णतः कमी करणे आणि लसणाची 1 पाकळी रेग्युलर खाणे, हे जर एवढं केलं तर तुम्हाला अनेक रोगापासून तुमची सुटका होईल. कुठल्याही प्रकारचा रोग तुम्हाला होऊ शकणार नाही. आयुर्वेदातील जेवढे माझ्या अनुभवाचे बोल हे मनुष्यासाठी कृती मी सांगितली, जनावरांसाठी सांगितलेली नाही. ओके, यामध्ये सर्वांच्या लक्षात आलेलं असावं. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.